कदाचित तुमच्या कानावरती विश्वास बसणार नाही, मात्र मुंबईतल्या एका कुटुंबानं चक्क 2 लाख कोटींची काळी संपत्ती जाहीर केली आहे। अब्दुल रजाक मोहम्मद सय्यद आणि त्याच्या कुटुंबियातील 3 सदस्यांनी हा काळा खजिना जाहीर केल्याची माहिती आयकर विभागाने दिली आहे। मात्र कमाईचे मर्यादित स्रोत असताना एका कुटुंबाकडे इतकी संपत्ती कशी येऊ शकते अशी शंका आता आयकर विभागाने उपस्थित केली आहे। त्यामुळे सय्यद कुटुंबियांच्या 4ही सदस्यांवरती गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांची चौकशी होणार आहे। सय्यद कुटुंबाने जाहीर केलेल्या काळ्या संपत्तीचा धनी दुसराच कोणीतरी असल्याचा संशय आयकर विभागाला आहे। सरकारने मध्यंतरी काळी संपत्ती जाहीर करण्याची योजना आणली होती आणि त्या योजनेअंतर्गत सय्यद कुटुंबाने ही संपत्ती घोषित केली होती। मात्र संशय आल्यामुळे सरकारने सय्यद कुटुंबाने जाहीर केलेल्या संपत्तीबद्दल गुप्तता पाळलेली होती। आणि आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार सध्या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देतात। अक्षय, हे सय्यद कुटुंब करतं काय, कोण कोण त्यांच्या घरामध्ये आहे, कुठे त्यांचं घर आहे, काय माहिती मिळतेय? ज्ञानदा, इन्कम टॅक्स विभागाला जी माहिती सय्यद कुटुंबियांनी दिली होती या माहितीनुसार त्यांचं सध्याचं वास्तव्य त्यांनी मुंबईच्या बँड्रा लिंकिंग रोड परिसरामध्ये असलेल्या जुबली कोर्ट या इमारतीच्या तळमजल्यावर त्यांचं वास्तव्य आहे असं नमूद केलं होतं। मात्र आपण ज्या ठिकाणी या ठिकाणाचा आढावा घेतला त्यावेळी या इमारतीतील सदस्यांकडून सांगण्यात येते की कुठल्याही प्रकारे सय्यद कुटुंबीय असं या इमारतीमध्ये वास्तव्यास नव्हतं। ज्या सदनिकेचा क्रमांक त्यांनी दिलेला आहे, गेली 7 वर्ष ती सदनिका बंद आहे, त्याची मालकी एका खाजगी कंपनीकडे आहे अशी माहिती पुढे आलेली आहे। त्यामुळं जो संशय या संपूर्णमध्ये इन्कम टॅक्स विभागाला होता की ही माहिती कदाचित चुकीची असेल, सय्यद कुटुंबीय चुकीच्या माहितीच्या आधारे हे संपत्ती घोषित करत असेल आणि कुणीतरी दुसराच त्या मागे आहे। फक्त जर 4 जण असेल तर 4 जणांमध्ये एवढी मोठी अनधिकृत अवैध संपत्ती कशी असू शकते, काळी संपत्ती कशी असू शकते याबाबत संशय इन्कम टॅक्स विभागाला निर्माण झाला आणि त्याचमुळे त्यांनी ज्यावेळी 1 ऑक्टोबरला काळी संपत्ती इन्कम टॅक्स डिक्लेरेशन स्कीम मध्ये जाहीर केली होती त्या संपत्तीमध्ये या संपत्तीचा समावेश केला नव्हता आणि त्या दृष्टीनं इन्कम टॅक्स विभागाची चौकशी सुरू आहे। त्यामुळे त्यामध्ये 4 सदस्य सय्यद कुटुंबियातील 4 सदस्यांच्या नावे या संपत्तीची नोंद आहे आणि 4 सदस्यांपैकी 3 सदस्यांचे जे पॅन कार्ड आहेत ते पॅन कार्ड अजमेरचे आहे अशी माहिती इन्कम टॅक्स विभागाला मिळाली आहे। आणि अजमेरचे कुटुंब, अजमेरमध्ये त्यांचा एक व्यवसाय आहे आणि त्या व्यवसायातनं त्यांनी ही एवढी माया जमवली अशी माहिती त्यांनी आयकर विभागाकडे जाहीर केलेल्या घोषणापत्रामध्ये केली होती। मात्र एकंदरीतच जर बघितलं तर यामध्ये कुठेतरी एक अनियमितता आणि कुठेतरी चुकीची माहिती दिल्याचं आढळून येते। कारण जर मुंबईमध्ये त्यांचं घर नाही आहे, जर सोसायटीकडनं दिलेली माहिती खरी असेल तर नेमकं हे पहिल्याच ठिकाणी हे क्लिअर होतंय की त्यांनी चुकीची माहिती दिली आणि जो संशय या ठिकाणी इन्कम टॅक्स विभागाला होता तो संशय खरा ठरतोय। इन्कम टॅक्स विभाग ही खोटी माहिती देणाऱ्यावरती गुन्हे दाखल करतील त्यांच्यावर आणि पुढची कारवाई, पुढचा तपास या इन्कम टॅक्स विभागाकडनं करण्यात येईल। निश्चितपणे आता पुढची कारवाई काय होते, पुढचा तपास कसा होतो या सगळ्याकडे आपलं लक्ष असणार आहे। तुर्तास धन्यवाद अक्षय या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आणि सय्यद कुटुंबानं आयकर विभागाला दिलेल्या माहितीवरती विश्वास ठेवायचा झालाच तर हे सय्यद कुटुंब देशातल्या अनेक राज्यांचा कारभार चालवू शकतं। तिरुपतीसारख्या बड्या देवस्थानची मालकी ताब्यात घेऊ शकतं। 2 लाख कोटींमध्ये नेमकं काय काय होऊ शकतं आपण एक नजर टाकूया। 2 लाख कोटीत काय होऊ शकतं तर सय्यद कुटुंबाची एकूण संपत्ती 2 लाख कोटींची। महाराष्ट्राचं, आपल्या राज्याचं वार्षिक बजेट आहे 1,98,000 कोटी रुपये। मुंबईचं वार्षिक बजेट आहे मुंबई महानगरपालिकेचं 37,000 कोटी रुपये। भारतीय रेल्वेचं वार्षिक बजेट जातं 1,21,000 कोटींच्या घरात। तर तिरुपती देवस्थानची संपूर्ण संपत्ती आहे 50,000 कोटी इतकी। मेघालयचं वार्षिक बजेट आहे 1,000 कोटीचं। अरुणाचल प्रदेशचं वार्षिक बजेट जातं 13,000 कोटींच्या घरात। तर 1,000 कोटी हा आकडा आहे नागालँडच्या वार्षिक बजेटचा। त्यामुळे आपण कल्पना करू शकतो की सय्यद कुटुंबाकडे असलेली ही संपत्ती किती मोठी आहे।